मडेकोड या संघाने क्षेत्ररक्षण घेतात, क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं, त्यांना देखील विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण मात्र सजवून घेत आहे. फायनली सामना चालू आहे. ग्रँड फिनाले सामन्यामध्ये जोडी मात्र मैदानामध्ये एक सोबत दाखल व्हायची आहे. कुशडी या संघाकडून आपल्याकडे देखील कॅमेरा केला गेला आहे. जी जोडी मैदानामध्ये दाखल होते अगदी ही जोडी आहे दमदार, ही जोडी आहे शानदार, ही जोडी आहे रुबाबदार, ही जोडी आहे अस्सलदार, ही जोडी मात्र आहे परफेक्ट. ती म्हणजे कुशडी या संघाची सूरज आणि जातोय त्याच्या साथीला. कुशडी या संघाची सलामीवीर जोडी आज दिवसभरात ज्याने अचूक फलंदाजी केली सूरज आणि त्याच्या साथीदाराला अगदी दिवसभराची साथ देतोय तो विशाल. ग्रँड फिनालेचा सामना चालू होतोय. एकदा गोलंदाजीचा विश्वास दाखवला जातो. कुशेडे कोण या संघाचा युवा स्टार गोलंदाज, अनुभवी गोलंदाजाचा करिश्मा करतोय काय परेश. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. अगदी फायनलचा सामना चालू होतोय. आज रामनवमीचा दिवस आहे. एक या स्पर्धेमध्ये कुठला स्पर्धा अगदी विजय होते. ग्रँड फिनालेचा सामना चालू होतोय. कुशेडे संघ माणगाव तालुक्यातून आलेले दोन्ही संघ आहेत. आयोजक देखील माणगाव तालुक्यातून आहेत. ते म्हणजे अगदी पळसप अगदीचा कोण याच्या वतीने वर्धविनायक क्रिकेट संघ वर्धविनायक चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. कुठल्याही गोष्टीचा अगदी वादविवाद न होता परिपूर्ण सामने होते. फायनल मध्ये संघ कुशेडे संघ फलंदाजी आमंत्रित झालाय. स्ट्राईक घेतली जाते ते सूरज आणि नॉन स्ट्राईकला तो विशाल. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो परेश. एकदा जोरदार टाळ्या होत्या या फायनल साठी. गोलंदाजी मार्गवर सज्ज परेश मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल. हार्ड हिटर फलंदाज कुशेडे या संघाचा बिलॉंग करणारा खेळ मॅन फ्रॉम फलंदाज कुशेडे या संघाचा सूरज. गोलंदाजी मार्गवर सज्ज परेश. पहिला चेंडू आडवा पट्टा खेळण्याच्या प्रयत्नात कीपरच्या मागे जातोय चेंडू सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा घेतात. शुभारंभ होतोय स्कोरबोर्डचा. तो प्रारंभ होतोय तो 2 या धावसंख्येने. फायनलचा सामना मात्र चालू आहे. आता मात्र सूरजला थांबवणं कठीण जाईल कारण फायनल मध्ये आपण दाखल झालोय. अगदी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर अचूक फलंदाजी करावी लागेल. ज्याने सेमीफायनल मध्ये अचूक गोलंदाजी केली होती तो मात्र परेश गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. सूरजला देखील थांबवण्याची काबिलियत त्याच्याकडे आहे. तो मात्र प्रयत्न करतोय, पराकाष्ठा करतोय. ऑफ साईडला पांढऱ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेकडे चेंडू चाललाय. येतोय दंडन करीत जातोय सीमारेषे पार. फायनली वर्धविनायक चौकार डीजे. अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये सूरजची निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली फलंदाजीतून. त्याच्यानंतर अगदी परिपूर्ण सामन्यामध्ये आपली जबाबदारी चोख करतोय फलंदाजीतून तो मात्र सूरज. चांगला समाचार घेतला. 2 धावा पहिल्या चेंडूवरती घेतल्या गेल्यानंतर त्याला अगदी धावांची भूक लागली गेलेली आहे. कारण माझा संघ कुठेतरी फायनल मध्ये खेळतोय. मला प्रथम क्रमांकाचा मार्करी ठरायचा आहे कारण मडेकोड या संघ कोण या संघासमोर देखील अचूक फलंदाज आहे. म्हणून मापक टार्गेट असं ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या फलंदाजीतून तो सूरज. सूरजला मात्र ते प्रयत्न करावे लागतील आणि तेच प्रयत्न करतोय. हार्ड हिटर ज्याला फलंदाज ओळखला जातो सूरज. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. आता मात्र करिश्मा करतोय काय फलंदाजीचा. कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. हार्ड हिटर आपल्या समोर फलंदाज आहे पण हार्ड हिटर जरी फलंदाज असला तरी एक चेंडू मात्र त्याला बाद करण्यासाठी महत्वपूर्ण टाकावा लागेल. मोठा फटका चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकच धावेवर समाधान मानतात नाही. माझी 1 धावेने मात्र भूक भागणार नाही. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो कुशेडे संघ. धाव संख्या होते ती 2 ने बदल होते स्कोरबोर्ड मध्ये. धाव संख्या होते ती कुशेडे या संघाची 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. सूरज फलंदाज की गोलंदाज परेश. परेश गोलंदाज की फलंदाज सूरज. मात्र कोण कोणाची लावतोय वाट. काय मोठं केली या संघाचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. ही सुवर्ण संधी आहे. मात्र ही सुवर्ण संधी आपल्याला गमावून चालणार नाही. मात्र फायदा होतो. ही चुकी महागात पडू शकते. सूरजला मात्र एक जीवदान मिळतोय. सुवर्ण संधी मिळतोय. आपण कोणाची कॅच सोडतोय. कॅच छोटा मॅच छोटा हा क्रिकेटचा नियम आहे. झेल मात्र धरणीला दान केली जाते. ते सूरजला मात्र सुवर्ण संधी. आजचा दिवस मात्र सूरजच्या माध्यमातून जातोय. मानावा लागेल. 1 धाव मिळतात. संघाची वाढती धाव संख्या होती ती 7. धाव संख्या होती ती 9.
टाकू का मेसेज उद्या? अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल मडेगाव कोड या संघाला. परेश मात्र अचूक गोलंदाजी करतोय, कम बॅक केलंय, अगदी 4 चेंडू फेकतात, धाव संख्या खर्ची केलेली आहे 9. मानावं लागेल या गोलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय तो विशालने. काय समीकरण होतोय तो, थोडीशी चुकी होते, ती चुकी महागात पडते. जातोय सीमारेषे पार, येतोय कणकणीत चौकार, फायनली चौकार डीजे. मात्र मडेगाव कोण या संघाला मात्र सुवर्ण संधी लागू होते. पण ती सुवर्ण संधी जर आपल्याला घ्यायची असेल तर मात्र फायनलिस्ट मध्ये आपण दाखल झालाय. प्रथम क्रमांकाचा मानकरी जर ठरलात तर सन्माननीय आदरणीय समित शिंदे साहेब यांच्याकडून अगदी आपल्याला 15 टी शर्ट दिले जातील. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. पण त्यांची इच्छा आहे की आपण फायनलिस्ट मध्ये दाखल झालं पाहिजे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती परेशला, आणि कारनामा देखील करतोय गोलंदाजीचा. मानावं लागेल. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशेडी या संघाची धाव संख्या होते ती 13. कुशेडी या संघाला सुवर्ण संधी आहे. सॉरी, मडेगाव या संघाला, मडेकोंड गाव या संघाला मात्र सुवर्ण संधी आहे. सलित शिंदे यांच्या माध्यमातून अगोदर कुशेडे सॉरी मडेगाव कोंड या संघाने जर फायनलिस्ट संघ ठरला तर त्यांना 15 टी शर्ट अगदी दिले जातील. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आपण. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशेडे या संघाची बिनबाद धाव संख्या होते ती 13. 13 आकडा म्हटल्याच्या नंतर अनलकी क्रमांक समजला जातो. जो मेंढीचा 13 आकडा क्रमांक आहे श्रीलंकेचा फलंदाज, तो मात्र त्याची फलंदाजीतून यशस्वी केलाय. तोच मात्र कारनामा करतोय काय सूरज आपल्या फलंदाजीतून. सूरज हार्ड हिटर फलंदाज मानला जातो कुशेडी या संघाचा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. दुसरा षटक हाताळतोय तो फायनलिस्ट मध्ये राकेश. अनुभव आहे राकेशकडे गोलंदाजीचा. अगदी अचूक गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. लेकिन 1 धाव मिळते, कीपर कडून चुकी होतात. 1 धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसवला जातोय. धाव संख्या होते ती 14. 14 आकडा म्हटल्यानंतर युवा वर्गाला अगदी फेब्रुवारीचा महिना आठवण येतो आणि 14 तारीख म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ची तारीख. अगदी ते व्हॅलेंटाईन म्हटल्यानंतर अगदी गुलाब देण्याचा दिवस. आता मात्र हा चषक कोणाला दिला जातोय? एका बाजूला 15 टी शर्टचे मानकरी ठरतायत काय मडेगाव कोट संघ, दुसऱ्या बाजूला कुशेडे संघाचा अचूक फलंदाजी करतोय विशाल आणि सूरज. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेवलाय विशाल. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, कुठलीही चुकी न करता. थोडीशी चुकी होते पण मात्र स्ट्राईक दिली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय तो सूरज. कारण सूरजला आत्मविश्वास आहे, मी 14 षटकारांची आतिषबाजी करू शकतो. आणि ते विशालला देखील आत्मविश्वास आहे सूरजवरती की सूरज किती काबिलियत आहे. तो मात्र कारनामा करावा लागेल सूरजला. सूरजने प्रत्येक सामन्यामध्ये 14 षटकारांची आतिषबाजी केली, पण फायनल मध्ये मात्र त्याला थोडं स्तब्ध ठेवलंय. 14 षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळत. एक चौकार मात्र त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळालाय. षटकाराची आतिषबाजी कुठेतरी स्तब्ध केलंय गोलंदाजाने राकेशने. आता मात्र ते प्रयत्न करेल काय? नक्कीच करेल. अगदी लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. येतोय सीमारेषेकडे, जातोय सीमारेषेकडे, 1 बाउन्स मिड विकेटच्या दिशेने जातोय सीमारेषे पार. चौकार डीजे. फलंदाजी करतोय तो सूरज. मानावं लागेल या सूरजला. अचूक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, नावासाठी. कारण इथून तो संघ विजय होईल. तो अगदी तब्बल 20,000 रुपये आणि एक गोल्डन चषक म्हणजे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या संघाला 10,000 रुपये आणि एक चषक ठेवले गेलेले. या स्पर्धेमध्ये अगदी 16 संघ सहभागी झाले. 4 क्रमांक ठेवले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक स्पर्धेला संघाला सुवर्ण संधी दिली. राकेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय काय सूरज? खोलवा टप्प्याची गोलंदाजी अगदी स्तब्ध ठेवले सूरजला. सूरजच्या समोर गोलंदाजी करत असताना अचूक गोलंदाजी मात्र करावी लागते. कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो राकेश. किती बलाढ्य खेळाडू असू दे, मला मात्र समुद्रामध्ये पोहायचं, लाटाला घाबरून चालणार नाही. त्याचप्रमाणे मात्र बलाढ्य खेळाडू आहे, हार्ड हिटर ज्याला मानलं जातं. पण त्याच्यासमोर अचूक गोलंदाजी करतोय तो राकेश. फायनलिस्ट मध्ये 3 चेंडू फेकले गेले आहेत. 5 धावा मात्र गोलंदाजीतून खर्च करतोय. मानावं लागेल या गोलंदाजाला. सूरज समोर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅटची कडा घेतात. सूरज मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल आणि तीच अपेक्षा असेल संघाला. सूरज मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेतली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. मोठा हादरा बसतोय, पहिला हादरा बसतोय तो कुशेडे या संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विशाल बॅक टू पॅव्हलियन डीजे.
एखादा पुरुष जेव्हा यशस्वी होतो त्याला सौभाग्यवतीचा मात्र हात असतो आपल्या मागे, कारण कामाच्या निमित्ताने आपण बाहेर पडतो. घरातली जबाबदारी अगदी आमची स्त्री घेतली जाते, अगदी स्त्रीचा आदर केला जातं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि म्हटलं जातं या संघाला, आपला गावातील संघ आहे त्या संघाला महिला मंडळाच्या वतीने अगदी 1001 रुपयाचं मानधन दिलं गेलं. त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या महिलांसाठी, लाख मुलाचं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. मी विनंती करतो कुशळे संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे, थोडस सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू मडेगाव या संघ, मडेगाव कोण या संघाला तब्बल बनवायचे 27 धावसंख्या बनवायचे, मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. शिस्तबद्ध संघ माणगाव तालुक्यामध्ये ओळखला जाणारा संघ तो म्हणजे कुशेडे संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. एक जर्सी परिधान करून क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. महिला मंडळाच्या वतीने अगदी पळसप अगदी जगोण यांच्या महिला मंडळाच्या वतीने क्रिकेट संघाला 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. उपस्थित महिला ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रक्कम दिली जाते. धन्यवाद महिलांचं देखील. या पारितोषिकापेक्षा आपण उपस्थितीत राहिलात ही मोठी लाख मुलाची आम्हाला संधी आहे, त्याच्याबद्दल एकदा पुन्हा आम्ही आपला आभार मानतो. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. मडेगाव कोण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो, आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे. मान्यवरांचा सन्मान देखील करायचा आहे, पारितोषिक वितरण सोहळा देखील करायचा आहे आणि रामनवमीचा अगदी उत्सव घरामध्ये जाऊन साजरा करायचा आहे. आमच्या छोट्याला कुठेतरी आईस्क्रीमची गरज आहे, पण त्याला कुठेतरी या चषकाची आवड लागली होती. पण आमचा संघ थोडासा पराजय झाला, पण पुढील येणाऱ्या सामन्यामध्ये अनुभवाने मात्र नक्कीच उतरेल. पळसपकोणा संघ आता मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ती मडेगाव कोण या संघाची. मडेगाव संघाने जर फायनलिस्ट मध्ये दाखल झालाय, पण जर फायनल मारली तर सन्माननीय आदरणीय सनीश शिंदे साहेबांच्या माध्यमातून अगदी 15 टी शर्ट दिले जातील. म्हणजे एका बाजूला 20,000 रुपयाची रोख रक्कम असेल, एका बाजूला उत्कृष्ट चषक असेल आणि एका बाजूला हे 15 टी शर्ट असतील. म्हणजे पारितोषिक आपल्या बाजूने मात्र उघडलं गेलं. ही सुवर्ण संधी आपल्या बाजूने आहे काय. पण मडेगाव या संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. क्विक फास्ट थोडस कुशल या संघाला देखील विनंती करतो, आपण गोलंदाजी मार्गवर सज्ज व्हायचंय. खरं मित्रांनो म्हटलं जातो ना, मी मगाशी देखील सांगितलं गेलं एक कविता, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. मित्रांनो अचूक प्रयत्न मात्र करावे लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील. प्रयत्न केले तर प्रयत्नामागे यश मात्र आहे. ते प्रयत्नात यश मात्र आपल्या बाजूने नेऊ शकता. ते प्रयत्न मात्र करावे लागतील. 12 चेंडू मध्ये तब्बल 27 धावसंख्या बनवावी लागेल ती मडेकोण या संघाला. पण अचूक गोलंदाज आहे तो म्हणजे स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतोय, स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, गेम चेंजर ज्याला ओळखला जातो तो सूरज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो देवा. मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी फसला जातोय. फसवी गोलंदाजी मानावी लागेल ती सूरजच्या माध्यमातून. एक चेंडू मात्र आता तब्बल आपण पारितोषिकाकडे वाटचाल करू शकतो. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय तो नेत्रदीप. गोलंदाजी मानावी लागेल फायनल मध्ये सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजी करत असताना माफक अशी फलंदाजी करतोय. गोलंदाजी देखील ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय तो सूरज आपल्या संघासाठी, कुशळे या संघासाठी. मडेकोण या संघाचा सलामीवीर फलंदाज देवाला मात्र स्तब्ध ठेवलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावं लागेल या गोलंदाजाला. आत्मविश्वासाने गोलंदाजी दिले, तो विश्वास मात्र पणाला लावतोय. कारण इतिहास जरी पाहिला अगदी 350 वर्षाचा, आपली अगदी लढाऊ वृत्ती आहे. अगदी हार पत्करणं सहजासहजी कुठलाही संघ पत्कारत नाहीये. ते देखील मात्र कारनामा करावा लागेल तो देवाला. छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण आणि तो इतिहास जर घडवायचा असेल या स्पर्धेमध्ये तर अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल देवाला. मोठा फटका खेळण्यामध्ये देखील 3 चेंडूची देखील नाही. पंच मात्र गोलंदाजाला सूरजला दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय. स्कोर बरोबर 1 या धाव संख्येने मडेकोण या संघाची सुवर्ण संधी आहे. 15 टी शर्ट आपल्याला घेऊन जायचे आहेत. जर त्यांना कुठेतरी किशाला कातर लावायची असेल सन्माननीय आदरणीय सनीश शिंदे साहेबांच्या, तर आपल्याला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरावा लागेल मडेकोण या संघाला.
एक ही धावसंख्या होती. सूरज मात्र वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. बॅक टू बॅक अगदी 2 चेंडू निर्धाव टाकल्याच्या नंतर एक अवांतर धाव दिली व्हाईटच्या स्वरूपामध्ये. फायनलीचा सामना मात्र चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. उंची जास्त लांबी कमी काय समीकरण होतंय मैदानामध्ये. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण अचूक आहे. कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो मडेकोड या संघाला. बॅक टू डग आउट चाललाय देवा बीज आहे. अगदी देवाची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो फलंदाज परेश. अगदी महिलांचा देखील लक्ष लागलंय. आमच्या डिजिटल माध्यमातून स्कोर सांगायच्या अगदी देखील महिला सांगितले की अगदी 9 चेंडू बाकी आहेत. म्हणजे किती लक्ष आहे महिलांचं देखील मानावं लागेल महिलांना. आमच्या अगदी 9 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत. मात्र आता त्या मडेगाव या संघाला 26 धावांची गरज आहे. अहो लक्ष थोडंसं मोठं आहे पण ते सोपं करावं लागेल ते आपल्या फलंदाजीतून ते परेशला. हो सूरज काय गोलंदाजी करतोय. नेत्रदीप गोलंदाजी नेरधाव चेंडूची सांगता करतोय. विसावला जातोय चेंडू तर किपरच्या हातामध्ये. फायनलिस्ट साठी गोलंदाजी मानावी तशी करतोय. फलंदाजी मात्र एक षटकार पाहायला मिळाला पण गोलंदाजीतून मात्र अगदी 3 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे मापक अशी गोलंदाजी पाहायला. एक विकेट देखील आपल्या विपक्षामध्ये घेतोय. म्हणजे नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल कुशडे या संघाचे. आयकॉन प्लेयर बिलॉंग कुशडे या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे तो सूरज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळते. 1 धावे बरोबर मडेगाव या कोण या संघाची धावसंख्या होती ती 2. मडेगाव या संघाचा अगदी कोण शब्द आमच्यातून येत नाही. समालोचनामधून मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच मडेकोण या संघाची धावसंख्या होते ती 2. मापक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. आता सायकल एवढे राकेश कोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. अक्षरशः खोदून काढली लेग साईडला. राज मात्र अचूक क्षेत्ररक्षण करतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी कंजूशी गोलंदाजी मानावी लागेल. ज्याने जो षटकार लगावला तेवढी देखील धावसंख्या मात्र करू शकले नाहीये ते. मडेकोंड गाव कोण या संघाच्या वतीने धावसंख्या मात्र होते. 6 चेंडू हाताळले गेले. 3 धावसंख्या होते. एक गडी अगदी एक फलंदाज बाद होताच. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 6 चेंडू आणि मडेकोंड या गावाला धावसंख्या बनवायची आहे. संघाला धावसंख्या बनवायची आहे ती 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. मापक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल ती राकेशला. आता मात्र ज्याने अचूक गोलंदाजी केली सेमीफायनल मध्ये. आता मात्र फायनलिस्ट साठी देखील विश्वास दाखवलाय तो मात्र राज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज. अचूक गोलंदाजी करतोय फायनलिस्ट साठी. सूरज मात्र क्षेत्ररक्षण सजवला जातोय कारण 6 चेंडू 24 धावांची मात्र गरज आहे. अजून देखील सामना आपल्या विपक्षामध्ये पटकावू शकतो. 15 टी-शर्टचा मानकरी ठरू शकता आणि ते 15 टी-शर्टचा मानकरी ठरण्याचा कारनामा होतोय काय तो मात्र राकेशला अचूक फलंदाजी करावी लागेल. केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतलाय हवाईचा पर. बिग 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 फायनली षटकार डीजे. गरज आहे ही काबिलियत मात्र आहे ती राकेशकडे. तो कारनामा परेश मात्र अचूक फलंदाजी करतोय. राकेश मात्र अचूक फलंदाजी करतोय. जो स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे त्याला मात्र आता हात खोलावे लागतील. तर 5 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे ते 18 धावसंख्या. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कुशडी या संघाला समोर जर आपल्याला विजयी व्हायचा असेल. मानगाव तालुक्यातून नावाजलेला गावाजलेला संघ आहे कुशडी संघ. ज्या ज्या स्पर्धेमध्ये दाखल होतो अनेक पारितोषिक पटकावलेल्या संघाला जर कुठेतरी नमवायचं असेल तर राकेशला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी राजला योगेश आली असेल सूरज असेल मार्गदर्शन करतायत. अरे तू कुठल्याही गोष्टीची भीती घेऊ नकोस कारण तू छत्रपतींचा छावा आहे. अचूक गोलंदाजी करू शकतो. पण अगदी मडेकोंड गाव या संघासमोर देखील अचूक फलंदाज आहे. त्याला देखील भय ना भीती. हृदयामध्ये छत्रपती. अचूक फलंदाजी देखील करू शकतो तो राकेश. कारनामा करतोय काय कारण 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. 18 धावा 5 चेंडू आहेत. पण राकेशला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. या षटकाराने मात्र समीकरण बदललंय. कोण होते प्रथम क्रमांकाचा मानकरी 2025 चा 20,000 तब्बल पारितोषिक आहे. दुसरा चेंडू देखील आखून टप्प्याची गोलंदाजी केली. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. स्ट्राईक मात्र राहते ती राकेशकडे. आता मात्र समीकरण येतोय ते
4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 2 फटके मात्र मोठे आणावे लागतील. एक जरी मोठा फटका आणला तरी सामन्यामध्ये आपण पुनर्क्रम करू शकतो. तो काबिलियत मात्र खराबी लागेल. मंजिले उन्हों को बीती है जिनके सपनों में जान होते, युजी पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. आपल्याला आत्मविश्वास जागा करावा लागेल. ते राकेशला फलंदाजीतून गोलंदाजीचा विश्वास करतोय तो राज. मोठा फटका केलाय मनगटाचा वापर. उंची जास्त लांबी कमी काय समीकरण होतंय. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. डगावच्या दिशेने चाललाय तो राकेश. चा खेळ मात्र खतम करून टाकलाय तो गोलंदाजाने राजने. आउट झालं. महत्वाची असेल. आपण ही T20 वर्ल्ड कप मध्ये पाहिली असेल. सूर्यकुमार यादवने जर ती कॅच घेतली नसती तर आपल्याला T20 विश्वकप गमवावा लागला असता. तीच कॅच मात्र या फलंदाज क्षेत्ररक्षकाने घेतली आणि सामन्यामध्ये आपला पुनर्क्रम करण्याचा प्रयत्न केलाय. मानावं लागेल कुशल या संघाच्या क्षेत्ररक्षकाला. आता मात्र सायकीला येऊन ठेपतोय तो नवीन फलंदाज प्रणित. अचूक फलंदाजी करावी. आता मात्र समीकरण आहे ते 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू देखील सीमारेषे पार करावे लागतील. म्हणजे 2 षटकार तरी आपण लगावले तरी 1 चेंडू देखील चौकार लगावण्याचा कारनामा करावा लागेल. अगू टप्प्याची गोलंदाजी. राजने मात्र युवा स्टार गोलंदाज आहे. लेन लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेतोय. कारण योगेश आणि आणि त्याच विश्वासावर मात्र गोलंदाजी केली ती राजने. कुशल या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू तो राज. आता मात्र समीकरण अवघड येऊन ठेवलंय. कारण 52 चेंडू आणि तब्बल धावसंख्येची गरज आहे ती 16 धावसंख्या. राज मात्र आता हात खोलून देणार नाही. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्वतः करण्याचा क्षेत्ररक्षणासाठी दाखल. कारण आता मात्र फायनलिस्ट संघ मिळतोय तो कुशिडे संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कदाचित असू शकतो. 1 चेंडू बाकी. अगदी 16 धावांची गरज आहे. वर्धविनायक चषक 2025 चा विजयी संघ ठरतोय काय. राज गोलंदाजी महारवर संघ. कुशिडे संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि प्रथम क्रमांकाचा अवांतर धाव मी ते वाईटच्या स्वरूपामध्ये करण्यात आले. कॅप काढली होती. आनंद महोत्सव साजरा करायचा होता पण नाही. अवांतर धाव मी ते वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतात. मडेगाव कोण या संघाची धावसंख्या होते ती 12. मानावं लागेल या राजच्या गोलंदाजीला. 1 चेंडू अगदी तब्बल धावांची आवश्यकता आहे ती 15. म्हणजेच प्रथम क्रमांकाचा ग्रँड फिनालेचा फायनलिस्ट ठरतोय तो कुशेडे संघ. दुसरा चेंडू देखील अवांतर. कमीत कमीत राजला 14 चेंडू तरी टाकावे लागतील जर आपण या मडेकोंड या संघाला जर विजयी करायचा असेल. पण तो कारनामा मात्र करणार नाही. कारण जर 14 चेंडू जर अवांतर टाकले गेले तर आपण 20,000 रुपये गमावू शकतो. आणि हा मात्र आपल्यावर अनुभवाचा गोलंदाज आहे. तो मात्र कारनामा करणार नाही. मोठा फटका खेळण्याच्या मध्ये आउट बाद होतोय आणि प्रथम